हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल टीचिंग विथ फन। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे ॲडिशन। ॲडिशन तर आपण अगोदरचे पण व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत, पण अगोदरच्या व्हिडिओमध्ये जे ॲडिशन आपण पाहिलेले आहेत त्याला म्हणतात व्हर्टिकल। व्हर्टिकल म्हणजे काय? उभी पद्धत। आणि आज जो आपल्याला व्हिडिओ करायचा आहे तो आहे हॉरिझॉन्टल। हॉरिझॉन्टल म्हणजे काय? आडवी पद्धत, म्हणजे आडव्या पद्धतीने बेरीज कशी करायची हे आज आपल्याला बघायचं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। अर्धा व्हिडिओ जर बघितला तर तुमच्या लक्षात येणार नाही की ते कसं शिकवलंय, कसं ध्यानात ठेवायचं। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब सुद्धा लवकरात लवकर करून घ्या, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज नवीन नवीन व्हिडिओ माझे बघायला भेटतील। चला फ्रेंड्स, मग आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा, मी काही एक्झाम्पल लिहून दिलेले आहेत। आता याची मेथड बघा, लक्षपूर्वक काळजीपूर्वक तुम्ही अगोदर बघून घ्या की आपण याची मांडणी कशी केलेली आहे। बघा, आडवी पद्धत म्हणजे 34 + 25 अशी आपण याची मांडणी केलेली आहे। तर मग आता अशी गणित करताना मुलांना कन्फ्युजन होतं। आपण जी ही गणित शिकवली अगोदरची व्हर्टिकलची, समजा 34 + 25 ही जी मेथड आहे हीच मेथड आहे, पण याला फक्त आडवी पद्धत म्हणजे तिला थोडासा वेगळ्या पद्धतीने लिहिलेलं आहे। आता याचा आन्सर आणि याचा आन्सर एकच येणार आहे। बघा, आता समजा आपण याच्यामध्ये घेतलं, याचे हे ॲडिशन मी शिकवले, 4 आणि 5 किती होतात? 9, 3 आणि 2 किती होतात? 5। मग अशा प्रकारे याचं उत्तर सुद्धा आपल्याला हेच इथं आलं पाहिजे। आता याची मांडणी केल्याच्या नंतर जेव्हा आपण अशी गणित देत असतो, पण हे करताना अगोदर आपल्याला त्यांना काय करायचंय? जोड्या लावून घ्यायच्या आहेत। जोड्या जर लावून घेतल्या, नवीन विद्यार्थ्यांसाठी, बिगिनर्स लेकरांसाठी की त्यांना यांच्या जोड्या जर आपण लावून दिल्या तर त्या खूप लवकरात लवकर लेकरांच्या लक्षात असतात, बसतात लगेच। आता बघा, इकडच्या ह्या लाईन मधला शेवटचा नंबर म्हणजे चिन्हाच्या अगोदरचा नंबर, म्हणजे 34 म्हणजे 4 हा शेवटचा नंबर आहे ह्या लाईन मधला, आणि नंतर ह्या प्लसच्या नंतरचा शेवटचा नंबर कोणता आहे? 5 आहे। मग आता 4 ची आणि 5 ची आपल्याला जोडी करून घ्यायची आहे। बघा, 4 ची आणि 5 ची जोडी, बघा इथे सुद्धा 4 आणि 5 ची जोडी आलेली आहे, आलं लक्षात? त्यानंतर उरली कोणती संख्या? 3 आणि 2। मग आता हे 3 आणि 2 ची अशा पद्धतीने जोडी लावून घ्यायची आहे। मग आता याचं गणित करत असताना एक तुम्ही काउंट करत असताना एक तुम्ही लाइनिंग मारू शकता, किंवा मग काउंट फिंगर्स वर आपल्या काउंट सुद्धा करू शकता। आता 4 आणि 5, आता 4 आणि 5 किती येतात? 4 च्या समोर 5 येईपर्यंत 5 आणखी त्यामध्ये मिक्स करून म्हणजे ऍड करूया। 4 च्या नंतर 4, 5, 6, 7, 8, 9 किती आन्सर आला आपलं? 9। आणि तुम्ही रेषा जरी मारल्या याच्या 5 आणि 4, समजा छोटे छोटे रेषा मारून घ्या, किंवा पण रेषा जर मारायची असेल तर तुम्ही थोडंसं साईडला मारत जा, कारण इथं तुमचं सगळं गोंधळ होऊ शकतो। आता समजा हे येतं 4, मग 1 2 3 4 रेषा मारल्या, त्याच्यानंतर त्याची जोडी कोणती होती? मग 4 ची जोडी बघून घ्या अगोदर, 5, मग आणखी 5 रेषा, 1 2 3 4 5। आता दोन्ही मिळून काउंट करायच्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 किती रेषा झाल्या आपल्या? 9। आणि आन्सर लिहित असताना जेव्हा आपण बॉक्स मध्ये आन्सर लिहितो, ही संख्या पलीकडच्या साईडला म्हणजे आपल्या उजव्या साईडला आहे, राईट हँडला आहे। मग ही संख्या अगोदर सुरुवातीला इथे न लिहिता थोडीशी साईडला लिहायची, कारण त्याचा नंतरचं जे आन्सर त्याच्या अलीकडून येणार आहे हे ध्यानात ठेवायचं आहे आपल्याला। म्हणजे नेहमी आपण कोणतेही गणित करत असताना, बेरीज वजाबाकी गुणाकार करत असताना राईट करून आपण लेफ्ट कडे जात असतो, म्हणून त्याचा आन्सर आपल्याला राईटला लिहायचंय, लक्षात ठेवायचंय। आन्सर लिहिताना चूक करू नका, राईट कडून लेफ्ट कडून राईट कडे लिहित जायचं नाही, तर राईट कडून लेफ्ट कडे लिहायचंय। म्हणजे 4 आणि 5 चा आन्सर आलेला आपलं 9। अगोदर आपण मी दोन एक्झाम्पल घेऊ, नंतर कॅरेज घेऊया। आता नंतर उरले आपले 3 आणि 2 ची जोडी लावली, लक्षात आणून द्या मुलांच्या। मग 3 आणि 2 किती होतात? अगोदर 3 रेषा मारून घ्या, 1 2 3, त्यानंतर 2 1 2, मग 1 2 3 4 5 किती काउंट केले आपण? 5, म्हणजे आपला आन्सर काय आला? मग 59। काय आन्सर आला आपला? 59। अशा पद्धतीने आपलं हे गणित एकदम व्यवस्थित आलंय। बघा, आता हे जेव्हा आपण व्हर्टिकल पद्धतीने केलं, ही जी मेथड याला व्हर्टिकल म्हणतात, ह्या पद्धतीचं पण असं दोन्हीचा आन्सर काय आला? 59, आणि याचा आन्सर सुद्धा काय आलं? मग आपल्याला 59 असं आलेलं आहे। आता तुमच्या लक्षात आलं असेल। आता याला आपण मोडून घेऊया। आता नंतर दुसरा एक्झाम्पल बघा, पुन्हा बघूया। जोड्या लावून घ्यायच्या अगोदर शेवटची संख्या, नाहीतर मग तुम्ही
पेअर म्हणजे त्यांचे पेअर घ्यायचे, आपल्याला जोड्या घ्यायच्या. नंतर उरले 7 नंबर आणि नंतर उरलं 8 नंबर. मग 7 आणि 8. तर तुम्ही अशा प्रकारे जेव्हा 2 अंकी 2 डिजिट नंबरचा आपण जेव्हा हे गणित करत असतो तेव्हा अगोदर अशा एक लाईन वरून आणि एक लाईन खालून मारून घ्या, त्यांना जोडून घ्या. म्हणजे तुमच्या लेकरांच्या लवकरात लवकर 3 4 5 6 7 8 आणि पुन्हा नंतर 7 रेषा 1 2 3 4 5 6 7. आता दोन्ही मिळून काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 11 12. ध्यानात ठेवा 1 5 15 5 0 50. 15 आणि 50 मध्ये कन्फ्युजन होते लेकरांचं. त्यासाठी थोडंसं काळजीपूर्वक त्यांना 11 12 जसं मोजतोय तीच लाईन मग समोर घेऊन आपल्याला 50 नंबर टाकायचं आहे. आता हे झाले आपले विदाउट कॅरीचे. हे तुमच्या लक्षात आलेच असेल असं मी विचार करते की तुम्हाला 100% आलेलं आहे. आणि आता समोरचं गणित घ्यायचं आपल्याला कॅरीचं. आता बघून घ्या, कॅरीचं जरी असेल कोणते जरी असेल तर अगोदर त्यांना जोड्या लावून घ्या. 8 आणि 4 ची जोडी बघून घ्या अगोदर आणि नंतर 9 आणि 7 ची जोडी. आता 8 आणि 4 किती होतात? 1 2 3 4 5 6 7 8 आणि नंतर 4 1 2 3 4. आता दोन्ही मिळून काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. किती आले आपले? 12. अगोदर असं नंबर लिहून घ्या. गणित अचूक येण्यासाठी एकदम करेक्ट आन्सर येण्यासाठी अगोदर इथं नंबर लिहून घ्या. कारण कॅरीचे गणित करत असताना कॅरी मध्ये लेकरांचा खूप गोंधळ होत असतो. म्हणून मी सांगायले की तुम्ही अगोदर त्याचा नंबर बाजूला लिहून घ्या. पण काउंट केल्याच्या नंतर आपलं जे आन्सर आहे ते साईडला लिहून घ्या. मग आपल्याला तुम्हाला माहिती मी अगोदरचे पण गणितामध्ये सांगितलं ऍडिशन मध्ये की जेव्हा 2 अंकी संख्या येतात त्यातली एक जो नंबर आहे आपला तो बी राईट हँड साइडचा. राईट हँड कडचा नंबर कोणता आहे? 2 आहे. तो आन्सरच्या ठिकाणी लिहायचा आहे. आणि लेफ्ट हँडला उरले किती मग? 1. मग हे 1 कुठे घ्यायचं आहे आपल्याला? त्याची याची कॅरी ह्याच्या संख्येवर दुसऱ्या नंबरवर येत असते हे ध्यानात ठेवायचंय. मग 8 ची कॅरी आपली 9 वर आलेली म्हणजे ही कॅरी आपण इकडे घेतलेली आहे. आता झालं. आता त्यानंतर दुसरी जोडी घ्यायची आपल्याला. दुसरी जोडी मध्ये काय मग? 9 आणि 7. मग 9 रेषा मारून घेऊयात अगोदर. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि त्यानंतर 9 ची जोडी कोणती आहे मग? 7. पुन्हा 7 रेषा मारून घेऊया. थोडंसं अंतरावर मारून घेत जा म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. डबल जर काउंटिंग करायची गरज पडली तर आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे. आता 9 रेषा मारल्या तर 7 मारून घ्या. 1 पण काउंट करून जोरात काउंट करूनच त्यांना रेषा मारायला लावा म्हणजे तुमच्या रेषा एकही रेष कमी किंवा एकही रेष शिल्लक नाही झाली पाहिजे. तर मग आता 7 रेषा मारायच्या आपल्याला. 1 2 3 4 5 6 7. आता ह्या दोन्ही रेषा मारून घेतल्या पण आपली कॅरी त्याच्यामध्ये मिक्स करायला लागते म्हणून ती रेषा पण एक वेगळी मारून घेऊया पण त्याच्या जवळच मारून घ्यायची. आता हे सगळे मिळून आपल्याला काउंट करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. 11 12 च्या लाईन मधली आहे 17. 11 12 च्या लाईन मध्ये हे 17 येतात. मग अगोदर 1 आणि नंतर 7 लिहा. आता तुम्ही उलट करताल. अगोदर 1 लिहिता इकडच्या साईडला असं करता नाही तर 1 आणि 7 असं लिहायचं नाही. जे आपलं आन्सर आलेलं आहे 1 7 17 मग अगोदर 1 लिहून घेऊया आणि नंतर 7 म्हणजे टोटल आपलं आन्सर आलेलं आहे 172. अशा पद्धतीने आपलं आन्सर आलेलं आहे. आता त्यानंतर बघूयात आता समोरचं एक एक्झाम्पल आणखी. 7 आणि 8 ची जोडी लक्षात ठेवा. जोडी अगोदर घ्यायची आपल्याला. जोडी घेतल्याशिवाय तुमचं गणित लक्षात बसणार नाही. आता बघा 7 ची जोडी कोणती आहे मग? 8. आता 7 आणि 8 रेषा मारायची आपल्याला. अगोदर 7 मारून घेऊयात. 1 2 3 4 5 6 7 आणि त्यानंतर 8. 1 2 3 4 5 6 7 8. दोन्ही काउंट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 मीन्स 1 5 15. तुम्ही समोर लिहून घेऊया कारण समोर लिहिल्याच्या नंतर पुन्हा सांगायले कॅरी मध्ये कन्फ्युजन होत नाही. राईट हँड कडचा आपला जो नंबर आहे 5 तो 5 नंबर येथे घ्यायचा आहे. आणि उरले किती मग? 1. उरलेले 1 मग या 7 च्या शेजारी 6 नंबर आहे. मग 6 च्या डोक्यावर घेऊयात किंवा मग त्याला साईडला राहू देऊ आपण. असं एका कोपऱ्यामध्ये त्याला राहू देऊया वाटल्यास. मग आता 6 आणि 5 याची जोडी बघून घ्या आणि तेवढे आपल्याला रेषा मारून घ्यायच्या. 6 1 2 3 4 5 6 आणि किती आहेत? 5. 1 2 3 4 5 म्हणजे 6 ची जोडी आली 5. मग आता दोन्ही आणि ही कॅरी जी आपली कॅरीची रेष
सुद्धा त्याच्या जवळ मागून घेऊया। आता बघूया किती झाले। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 किती आन्सर आलं मग माझं 12 आन्सर आलेलं आहे। तर टोटल मिळून किती आन्सर आलं आपलं 125। आता अशा पद्धतीने दोन अंकी संख्या जर आपल्या लक्षात आल्या असतील तर मग आता तीन अंकीची संख्या लगेच आपण एक एक्झाम्पल घेऊया आणि बघूयात नंतर मग काय करायचं ते। आता 4 ची जोडी आपली कशाला द्यायची अगोदर बघा, शेवटचा नंबर 4 शेवटचा नंबर 6 म्हणून 4 आणि 6 ची जोडी अगोदर करून घेऊया। नंतर दुसरा नंबर काय आहे 3 आणि दुसरा नंबर 7 मग 3 आणि 7 ची जोडी करून घेऊया। आता याला जोडी द्यायला आपल्याला जागा नाही राहिली पण याला आपण काय करून घेऊया एक पॉइंट म्हणजे लक्षात येण्यासाठी की याची आणि याची जोडी आहे म्हणून, कारण आणखी दोन अंकी तर त्यांना लगेच समजले पण तीन अंकी मध्ये गोंधळ होऊ शकतो की जोडी त्यांना लक्षात येणार नाही। त्यासाठी मी एक नवीन आयडिया केलेली आहे माझी, ती आयडिया तुम्ही पण करू शकता म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल। आता बघूया 4 आणि 6 ची जोडी। 1 2 3 4 रेषा मारून घेऊया, नंतर 6 1 2 3 4 5 6 आता दोन्ही मिळून काउंट करूया 1 2 3 4 5 6 7 8 9 10 याचा आन्सर किती आलं 10 म्हणजे आपल्याला राईट हँड कडचा नंबर कोणता आहे 0। बघा पुन्हा आन्सर सुद्धा राईट कडून लेफ्ट कडे घ्यायचंय, ध्यानात ठेवा राईट कडून ज्या हाताने आपण लिहितोय त्या हाताकडून आन्सर सुद्धा स्टार्ट करायचं आहे। काही मुलं बऱ्याच वेळेस इकडून स्टार्ट करतात म्हणून त्यांचं गणित काय होतं मग त्यांना वाटतं की मी तर बरोबर काउंट केले बरोबर आन्सर लिहिलं मग मॅमने मला कसं काय राऊंड दिलं माझ्या आन्सरला असं होऊ शकते। कारण त्याचं काय मग ते लेकर काय करतात हे 0 इकडे टाकतात आणि नंतर आलेले आन्सर मग त्याच्या समोर लिहित जातात म्हणून उत्तर चुकत असतं। त्यासाठी तशी गलती करू नका। आता इथे आपल्याला 10 आलाय म्हणून आपण 0 घेतला, आता 1 उरलाय म्हणजे 4 चे पहिल्या नंबरचे कॅरी आपण दुसऱ्या नंबरवर द्यायची आहे। आता 3 ची जोडी कोणती बघून घेऊया 7 3 आणि 7 1 2 3 त्यानंतर 7 1 2 3 4 5 6 7 आणि त्यानंतर कॅरीचा सुद्धा 8 आपल्याला त्याच्या समोर घ्यायचा आहे। आता तिन्ही मिळून काउंट करून घेऊया 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 किती आन्सर आलं 11 म्हणजे पुन्हा आपले दोन नंबर आलेले म्हणजे एक नंबर आपल्याला इथे ठेवायचा आहे 0च्या इकडच्या साईडला लेफ्ट साईडला आणि 1 कॅरी कुठे द्यायची मग ती आपल्या 2 च्या डोक्यावर, कारण याची कॅरी 4 ची कॅरी 3 वर आली आणि 3 ची कॅरी मग 2 वर आली। आता शेवटचा नंबर 2 ची जोडी कोणती आहे मग बघा पॉइंट त्यासाठी दिली होती मी की जोडी लक्षात येण्यासाठी मग 2 ची जोडी 9 आहे, अगोदर 2 रेषा मारून घेऊया त्यानंतर मग आपल्याला 9 रेषा मारायच्या 1 2 3 4 5 6 7 8 9 रेषा काउंट करूनच रेषा मारायच्या आहेत आणि त्याही थोडंसं लाऊडली त्यानंतर ही कॅरीची एक आपल्याला तिथे रेष घ्यायची आहे। आता सगळे मिळून काउंट करूया 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 किती आन्सर आलं आपलं 12 आणि 1 अगोदर लिहून नंतर 2 लिहायचे म्हणजे 1 2 12 म्हणजे 1 2 1 0 एवढं आपलं आन्सर आलेलं आहे। अशाच पद्धतीने खाली काही एक्झाम्पल येते बघा। आता बघा पुन्हा एकदा मी जोडी घेते 7 आणि 5 ची जोडी, त्यानंतर दुसरा नंबर कोणता आहे 6 आणि इकडून दुसरा नंबर 8 आणि शेवटची राहिलेली जोडीला आपण पॉइंट करून घेऊया। मग आता 7 आणि 5 ची जोडी बघून घेऊया 7 आणि 5 आता त्यानंतर खालची पण मी एक्झाम्पलची आपण जोड्या घेऊन टाकूया। जोड्या घेतल्या म्हणजे आन्सर लिहायला सोपं जातं आणि अचूक उत्तर येतं। 9 ची आणि 4 ची जोडी घेतली, जोड्या ध्यानात ठेवा वाटल्यास तुम्ही। त्यानंतर 8 ची आणि 3 ची 8 आणि 3 आणि उरलेली संख्या कोणती मग 4 आणि 5 अशा पद्धतीने हे मी तुम्हाला आता काही पेअर्स लावून दिलेले आहेत, जोड्या लावून दिलेल्या आहेत। आता याचा आन्सर काय येतं हे तुम्ही ह्या बॉक्स मध्ये मला लिहून दाखवायचंय आणि आन्सर लिहिताना मी बऱ्याच वेळा सांगत आहे की आन्सर लिहित असताना राईट कडून लेफ्ट कडे लिहित जायचंय म्हणजे डाव्या हाताकडून उजव्या हाताकडे अशा पद्धतीने आपल्याला त्याचे आन्सर काढत जायचे आहे। फक्त उलट आन्सर लिहू नका। 100% तुमचे गणित 100% म्हणजे 100% तुमचे गणित बरोबर येणार आहेत। मग आता हा व्हिडिओ आपल्याला लक्षात आलेला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। थँक्यू व्हेरी मच।